हाय हॅलो नमस्कार, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळ्यांना खूप मस्त मजेत असाल. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पोगो 143. तर आज व्लॉग बनवायचं कारण असं आहे की आज आहे माझं शो, हळदी शो आहे जो की आहे डोंबिवलीला. म्हणजे खूप शो झाले ज्याचे मी ब्लॉग नाही बनवले कारण मोबाईलमध्ये स्टोरेज फुल होता म्हणून. खूप बऱ्यापैकी जसे की माहिती आहे किती अंदाज झाले असतील, काहीतरी 14-15 शोचे मी ब्लॉग बनवले नाही आहेत. तर कारण स्टोरेज भरपूर फुल. तर मी आत्ता ब्लॉग परत एकदा बनवते, तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. आज मी होईल तेवढे तुम्हाला डान्स दाखवेन. हळदी शो आहे माझा, डोंबिवलीला आहे, अक्षय डोंबिवली स्टेशनला घ्यायला येणार आहे. आणि तर आता मी निघेन घरातून फ्रेश होऊन. हाय राकेश, खूप दिवसाने राकेश भेटलाय. कोमला दुसरीकडे शोला आहे. खुशी आणि मिताली माझ्यासोबत. मिताली वाईट काजळ लावलंय, छान दिसते. हे गाईज आम्ही तर ट्रेनमध्ये चढलो आणि ट्रेनमध्ये उभे आहेत. ट्रेनला गर्दी आहे भरपूर. मिताली ताई बसली आहे 4th सीटवर. राकेश बघा. हे गाईज आम्ही डोंबिवली स्टेशनला आता उतरलोय, पण इथे उभं होतो आम्ही. अक्षय येतोय आम्हाला भेटायचं. अक्षयची वाट बघता बघा म्हणजे बॅगेचं ते निघालं. तुटली ना थोडी, काहीतरी स्क्रू पडला तिचा. मला ते नीट करतोय मी. मितालीचा पण जसा स्क्रू पडतो तसा बॅगेचा स्क्रू पडलाय. हिचा स्क्रू कसा पडतो, मिताली ताईचा स्क्रू पडतो तसा. तिचा तर पडलाच नाही. ते बनवतात बॅग. गाईज हे लोक बघा, भूक लागली, खायला घेतले पण एकामेकांनी तोंड बघताय. इथं ऑर्डर केले पण अजून ऑर्डर आलं नाहीये. यांचं पार्सल घेते ना. हे गाईज तर अक्षय आलेला स्टेशनला आणि आता आम्ही चाललोय स्पॉटवर. हे गाईज आम्ही आलो इथे स्पॉटवर. अक्षयने सोडलं मला आणि आता त्यांची ऑटो अजून आली नाही, तर ऑटोसाठी आम्ही थांबलोय. आम्ही बोललेलो फॉलो करा तरी पण नाही आला. तो काय बसलाय. हे गाईज आम्ही आलोय आता मेकअप रूम मध्ये. मेकअप करायला स्टार्ट केलंय. आता करतो आम्ही मेकअप स्टार्ट. मी पण सुरुवात करतो आता. इथे शिलाई काम चालू आहे. पवन सांगतोय नाही शिकवतोय. साई टेलर. आमचा टेलर आहे, नवीनच आहे, नवीन टेलर आहे. प्रोसेसिंग चालू आहे, आता घेत आहेत करायला फिटिंग. नक्की करू आया. लॉक केलंस चालू स्टार्ट. होतंय ना सेम मिक्सर. अरे फिरवण का तो बिचारा काय करेन. पवन तू काय कामाचं आहेस. होते झालं फायनली. गाईज तर आता मी मेकअप स्टार्ट करतोय. खुशी हेअरस्टाईल करतीये. तिची हेअरस्टाईल झाली. हे बघा गाईज, ह्याचं कधीच काय नीट व्यवस्थित होत नाही. स्टेजवर तो नुसता सुरखा नीट करतो, जॅकेट नीट करतो, टोपी नीट करतो. डान्स ऐकलं काय बोलली खुशी परत बोल. नाही खरंच पवन दिसत. हाय करा मी तरी ताई.
नाचताना पॅन्टच येते त्याची खाली, कधी हातच खाली सुटतात. कधी हातच खाली सुटतात. त्या दिवशी हाफ पॅन्ट घातलेली, ती हाफ पॅन्ट पण त्या दिवशी दिसली.
आम्ही जेवण वगैरे आता पॅकअप करतोय. लवकर पॅकअप झालाय, तसे 11 वाजले. आता मी पॅकअप करतो. खुशी बघा आरशात तर बघू शकता तुम्ही. बघा पॅकअप करते चेहरा बघा तिला. पॅकअप चाललंय आणि मी पण आता पॅकअप करतोय, बॅग भरतोय. हे गाईस तर मी आता पॅकअप केला नाही, आम्ही घरी जायला निघतोय. तर आज बऱ्यापैकी व्हिडिओ दाखवले, आता घरी निघतोय. पॅकअप सगळ्यांचा करून झालाय. तर पूर्ण ब्लॉग अजून बाकी आहे, तो बाकीचा पण बघा. निघालो आता आम्ही गाईस. तर आता आम्ही चाललोय पण ऑटो भेटत नाहीये. भेटली ऑटो भेटली आम्हाला. आता आम्ही जाऊ स्टेशनला. हे गाईस तर आता आम्ही आलो डोंबिवली स्टेशनला आणि आता आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 2ला येतोय. बदलापूर लागली आहे, तिच्याने आम्ही जाऊ. पवन फास्टला गेलाय कर्जतने. कर्जत नाही, खोपोली लागली पवनला त्या साईडला. पवन त्या साईडला गेलाय. हे गाईस तर अंबरनाथ स्टेशनला उतरलोय मी आणि भरपूर आता इथे एक पण रिक्षा नाही आहे, गर्दी आहे. माणसं थांबलेत पुढे, पण ऑटो नाही. तर मला किती वेळ लागेल बघू. हे बघा मिताली ताईकडे, खुशीकडे पण बघा ते चालतात. काय चाललंय इथे ताई? गाईस तर आता मी घरी आलोय आणि आजचा ब्लॉग कसा आला मला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर टाटा बाय बाय. कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा मला. आता ब्लॉग एंड करतोय.